राजधानी नवी दिल्लीतील हवा अत्यंत खराब श्रेणीत मोडली गेलेली आहे। कारण राजधानी नवी दिल्लीमध्ये AQI जो आहे तो 300 पेक्षा जास्त अनेक ठिकाणं पुढे गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। मी सध्या हवामान खात्याच्या ऑफिसच्या बाहेर आहे। या ठिकाणची मी तुम्हाला दृश्य दाखवतो की जो बोर्ड आहे हवामान खात्याच्या कार्यालयाच्या बाहेर त्याच्यावरती फ्लॅश होत असते की कुठे कोणत्या ठिकाणी किती AQI आहे, कशा पद्धतीची हवा कुठे आहे, सध्याचा परिस्थिती कशी आहे, ही सगळी माहिती जी आहे ती समोरच्या LED फ्लॅगवरची जी आहे ती दाखवली जात असते। पण सध्या हा LED जो आहे तो बंद असल्याचं बघायला मिळते। खरं तर अशा पद्धतीचे LED जे आहेत ते ITO असेल, त्यानंतर हवामान खात्याचं कार्यालय असेल, आणखी 1-2 ठिकाणी अशा पद्धतीचे LED लावले आहेत, पण ते सगळे LED सध्या बंद असल्याचं बघायला मिळते। खरं तर आरोप केला जातोय आम आदमी पक्षाकडनं या LED वरनं किंवा सगळ्याच या हवेच्या मुद्द्यावरनं। कारण ज्या पद्धतीनं दिल्लीतील यमुनेचा स्तर असेल, यमुनेमधील देखील पाणी खूप प्रदूषित झाल्याचं बघायला मिळते। हवा अत्यंत खराब आहे। कारण लोकांना देखील म्हणजे सकाळी 10 वाजेपर्यंत देखील लोकांना चालताना गाड्यांच्या लाईट्स लावून चालावं लागते। अशा पद्धतीची इतकी हवा जी आहे ती दिल्लीमधील खराब असल्याचं बघायला मिळते। खरं तर फक्त दिल्लीच नाही, खरं तर हा लोटस दिल्लीचा परिसर आहे, हा अत्यंत पॉश एरिया म्हणून या एरियाकडे बघितलं जातं। याही ठिकाणी हवा जी आहे ती AQI जो आहे हवेचा तो गुणवत्ता 342च्या पुढे गेलेली आहे। आणि इतर ठिकाणी म्हणजे आनंद विहार असेल, मयूर विहार असेल, अशोक विहार असेल किंवा इतर जो अक्षरधाम परिसर असेल या ठिकाणी तर हवा अत्यंत म्हणजे याच्यापेक्षा पुढे AQI गेल्याचं बघायला मिळते। खरं तर हवामान खात्याकडनं सांगितलं जात आहे की AQI हा कशा पद्धतीने कमी झालेला आहे किंवा मागच्या वेळीपेक्षा आत्ताची परिस्थिती हवेची कशी आहे हे जरी वारंवार अशा पद्धतीचे दावे हवामान खात्याकडनं केले जात असले तरी सध्या तरी हवामान खात्याच्या कार्यालयाच्या बाहेरचा AQI दाखवणारा बोर्ड बंद असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।